चला तर नमस्कार मंडळी, तर तुम्ही कसे आहात? तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। तर मंडळी, आज आहे हनुमान जन्मोत्सव। तर आज आम्ही आमच्या गावात खूप मोठा उत्सव असतो तर हनुमान जयंतीचा। तर आता आम्ही चाललो आहे। तर सकाळी आता जन्मोत्सव पहिला आहे, तर नंतर खूप मोठा कार्यक्रम आहे, ते पुढे तुम्हाला दिसेलच। तर चला भेटूया आता पुढे असते। स्वागतम सुस्वागतम। तर मंडळी, आता मी चाललोय मंदिरामध्ये। तर आता भजन तर चालू आहे आता। चला तर आता आरती झाल्यानंतर आता बघा आमच्या इथे आता हा जोकाचा कार्यक्रम होतोय। तर बघा सर्व पब्लिक आहे। तर आता वजन काटा लावलेला आहे बघा, एक साईडला मुलांना डेझर्ट, एक साईडला काय फळं कशात जोकाचे आता जोखून घेतील, तुम्हाला बघायला भेटेलच नंतर। बघा पब्लिक बघा, का बनलाय? एक टपाचं वजन होईल, टपाचं वजन अर्धा आला। असू दे जास्त, असू दे राहू दे। हनुमान की जय। सगळं झालं। तर मंडळी, आता झोपाचा कार्यक्रम झाले, आता आम्ही चाललोय घरी। तर मला जिबू भेटलेला आहे बघा, चला तर आता आमची काठी निघणार आहे। चालू झालेलं आहे।
बांधलेली आहे इथे. आणि आता इथनं परत 4 वाजता नेणार नाचत गावामधून. ते आता पूजन चालू आहे बघा सर्व बायकांचं. चला तर मंडळी आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये हरिपाठ चालू आहे तर तुम्हाला आता बघायला भेटेल. आणि पालखी सजावट पण होईल थोड्या टायमात, ते पण बघायला भेटेल. तर मंडळी तुम्ही बघू शकता जत्रा पण भरलेली आहे. पण पब्लिक काहीच नाही, पब्लिक संध्याकाळी येईल सर्व. बघू शकता पालखी सजवून चालू आहे. काठी काढलेली आता पोरं नाचत जातात काठी सोबत बघा. पायाभरा सर्व पब्लिक जमलेली आहे आणि आता काठी परत होतीच्या त्या जागेवर जाईल तिथे आणि बँकेचं तर वाजता तिथे. तर आता नंतर आपण भेटूया 5 वाजताच्या वेळी. तर चला तर तुम्ही बघू शकता
महाप्रसादाचा लाभ सर्व पब्लिक घेते. चला तर पद्धतशीरपणे जेवायला बसल्यात बघा. आणि जेवण झाल्यानंतर आमच्या इथे आता पिक्चर पण आहे. शावा स्क्रीन तर लावलेली आहे. आणि इकडे बघा छोट्या पोरांचा आवाज नुसतं बोंग बघा. जत्रा बोलले तर असंच असणार बघा. हितेश म्हात्रे आणि आदेश मुंडे जेवले का तुम्ही? मग आता ते वाटच बघता कधी कोण उठत्यानं जेवायला बसतंय. आणि वैभव काय उठणार नाही मला असं वाटतंय. अबू तुझा भाऊस कुठे आहे? अजिंक्य मुंडे कुठे आहे? भाजी देऊ का तुम्हाला? जागा भेटलेली त्याला आणि आदूला बघा. ही जोडी कधीच तुटणार नाही बघा. जेवायला पण एकत्र आहे. चला तर मी सुद्धा घेतले वरण वाराला बघा. आणि इथे मंदार पण आहे. सेम त्याने पण वरण घेतले. जेवायला बघताना वाट ग बाय, जेवायला बघताना वाट ग. पण अजून भातच नाही ना, काय फायदा नाही. वरण देऊ वरण. आता मी सुद्धा जेवायला बसलो बघा. आणि भैयाला वाराला भाजी. एक टाइम उपास आहे. एक टाइम उपास. चला एकदा आमची सॉंग बघा. चला तर आत्ता चालू आहे जेवण. मस्त झालं माझं. आणि आता थोड्या वेळात जाणार फ्रेश होणार. आता ताईचं आणि मम्मीचे फोटो काढायला आले मी इथे. तर आता जाईल फ्रेश होऊन. आता आपल्या इथे पिक्चर पण आहे. मस्त स्क्रीनवर दाखवणार आहे. मोठ्या स्क्रीनवर आहे. छावा पिक्चर असणार आहे. तर तुम्हाला बघायला भेटेल. थोडा मी दाखवणार बघा फोटो काढायला मम्मीचा. वरून धरून फोटो काढायला आणले. जशी काय हिरोईन तर बघू शकता सर्व लेडीज लोक शॉपिंग करताना. चला तर आता पिक्चर तर चालू झालेलं आहे. तिकडे लवकरच चालू केला. 12च्या आधीच आता चालू केलेलं आहे. आणि आता आमची पालखी पण 12 वाजता निघणार आहे आरती झाल्यानंतर. तर चला भेटूया आता पुढे. पब्लिक पिक्चर बघायला बसलेले आहे. आणि पिक्चर पण चालू झालेलं आहे. स्क्रीन लावलेली आहे. आणि थोड्याच वेळेला आरती पण आपली होणार आहे. आणि पालखी बाहेर येऊन इथे थांबणार. फुलाने. आणि आता आरती थोड्या वेळात सुरू होणार आहे.
पुढची तिकीट सगळी खाली आहेत, पाठीमागची सगळी कमाल है। उत्तर तक ये संदेश नहीं पहुंचा कि स्वराज के योद्धा मुगलों के लिए नहीं बनलेला आहे थिएटर। आप तो बुरा मान गए। जय भवानी। हजारों सिपाहियों से एक इंसान काबू नहीं हो पा रहा है। ये राजा जंगल के राजा से भी खूंखार है। जब तक उसके हाथ खुले हैं वो काबू में नहीं आएगा। याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे, और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं। मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे। चला तर आता मंडळी पिक्चर तर झालेलं आहे पूर्ण। तर आता आमची पालखी मिरवणूक असणार आहे आता। तर आता पालखी मिरवणूक तुम्हाला बघायला भेटेलच पुढे। तर बघा दर्शन घेतात। ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम। ज्ञानोबा माऊली तुकाराम। चला तर आता इथे बघा ज्यूस वाटप होत आहे। सर्व सर्व फुकट आहे फुकट आहे। आम्हाला पण आहे का? हा घेतला तुला आता युट्यूब मध्ये भाई चाय। तर आता इथे गावदेवी मंदिरामध्ये आम्ही पोचलो आणि आता आरती होणार इथे बघू शकता म्हणजे। जय जय ज्ञानोबा तुकाराम। ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम। हेलो गाइस, जय श्री राम। जय श्री राम।
तर आता आमची पालखी मंदिराच्या बाहेर आलेली आहे बघा. त्यानंतर मंडळी बघू शकता पालखी गोल फेरी मारून आली मंदिराला. मंदिरामध्ये ठेवलेले बघा आणि सर्व दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेली बघा. वेगवेगळ्या साईडला अभंग पण चालू केला लगेच. चला तर मंडळी, आता तुम्ही बघू शकता आमची हनुमानाची पालखी पोचलेली आहे मंदिरामध्ये. तर आता मी ब्लॉग इथेच एंड करतोय. तर कसं वाटलं नक्कीच सांगा. आमचा उत्सव खूप मोठा आम्ही साजरा केलेला आहे, तुम्ही बघितलं असेलच. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच. तर चला बाय.